नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कणसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत कल्याणी किशोर गजगेश्वर कुटरे यांना. त्या एक गायिका आहेत, अभिनेत्री आहेत आणि त्यांनी बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेमध्ये काम केलेलं आहे. त्याचसोबत नुकतीच त्यांची आई तुळजाभवानी ही मालिका सध्या सुरू आहे कलर्स मराठीवरती. त्यामध्ये त्यांनी यमाई देवीची भूमिका साकारलेली आहे. तर त्यांच्या या प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. मी खूप एक्सायटेड आहे आणि तुम्ही असणारच आहात. त्यांच्या शिक्षणाबद्दल थोडंसं सांगते की त्यांची शाळा बालिका आदर्श आणि आरपीडीला त्यांचं PUC झालं. पुढचं शिक्षण त्यांनी पुण्यामध्ये घेतलं. तर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. कल्याणी वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू. तुमचा प्रवास ऐकण्यासाठी खूपच उत्सुक आहोत आम्ही. तर सुरुवात आपण तुमच्या शाळेपासून करूया की शाळा बालिका आदर्श तुमची, तर त्याच्या थोड्या आठवणी सांगून आपण पुढे जाऊया. लहानपणापासूनच घरात आमच्या गाण्याचं खूप चांगलं वातावरण होतं आणि हरिमंदिर जे आहे तर तिथे अभंगाची भजनाची दररोज आम्हाला तिथे घेऊन गेलं जायचं. त्यामुळे ती आपसूक गाण्याची आम्हाला ओढ लागली. आणि आजोबा कलावते यांच्यापासून होते, सो ते मृदंग टाळ वाजवायचे. त्यांचे वडील मृदंग वाजवायचे, सो तिकडून तो वारसा आलाय. आणि डॅडींना खूप गाण्याची आवड आहे. ते शिक्षक आहेत. त्यांनी मुद्दाम माझ्यासाठी VRS घेतली लवकर. बिकॉज आता एवढं सगळं फक्त शाळेला देऊन ते नंतर काय करणार अशा विचाराने त्यांनी माझ्यासोबत कार्यक्रम करायचे, निवेदन करायचं म्हणून त्यांनी 7 ते 8 वर्ष आधी VRS घेतली. आणि ते आता आमच्या कार्यक्रमात मी गाते. माझे मिस्टर ऋषिकेश कुटरे ते बासरी वाजवतात आणि आमच्यासोबत ते निवेदन करतात. छान. तर शाळेत पहिलं माझं गाणं होतं देहाची तिजोरी. तर त्या गाण्यापासून माझी सुरुवात झाली आणि फर्स्ट टाइम ते गाणं म्हटलं होतं आणि माझा पहिला नंबर आला होता त्या गाण्यात शाळेत. आणि तिथून जो प्रवास चालू झाला, मग हळूहळू मला गाण्याच्या क्लासला घातलं गेलं की आवड आहे. माझ्या पहिल्या गुरु होत्या मंजुश्री खोत. मी बेळगावातूनच स्टार्ट केलं. तर असे बऱ्याच गुरूंकडे मी शिकले. त्याच्यानंतर मी पुण्यात श्रीपाद लिंबेकर माझे गुरुजी, ते पंडित उल्हास कशाळकर यांचे शिष्य आहेत. तर त्यांच्याकडून मी मार्गदर्शन घेतलं आणि SNDTत माझं BA कम्प्लीट केलं गाण्यामध्ये. ओके. सो अशी माझी गाण्याची जर्नी आहे. छान. KLE म्युझिक स्कूलचा उल्लेख राहून गेला. येस. KLE स्कूल ऑफ म्युझिकमध्ये मी डिप्लोमा केला, सर्टिफिकेट कोर्स केला, डिप्लोमा केला. तिथे पण खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज करायला मिळाल्या मला. आणि आपलं विश्वविनूतन हे गाणं मी आता तोंडपाठ आहे माझं, आत्ता लक्षात आहे की नाही माहिती नाही, पण प्रत्येक ओकेजनला आम्ही ते म्हणायचो. खूप चांगल्या आठवणी आहेत त्याच्यात. हो, नक्कीच. मग एखाद्या 4 लाईन आमच्या लिस्नरसाठी सुद्धा गाऊन दाखवा. नक्कीच. आता महिलांसाठी मी एक गाते आणि तर त्यांना एक बळ देण्यासाठी एक मी छोटंसं गाणं गाते. हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अन वाट कुट काट मधी बोचती त्याला, रगत निगल तरी बी हसल शाबसतेची, रगत निगल तरी बी हसल शाबसतेची. तू चाल पुढ, तू चाल पुढ, तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन सुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची. छान. बऱ्याचदा आम्ही हे गाणं ऐकतो पण ते ऐकताना असं म्हणजे ते फील येत नाही जे आता आलं. सिरियसली. कारण बऱ्याच गाण्यांचा आता रिमेक होत आहे आणि त्याच्यामध्ये तो जो आता नवीन ते व्हॉइस घालतायत किंवा मॉडिफिकेशन जे करतायत ते खूप असं छान वाटतं जरा बरोबर ऐकायला. आत्ताची पिढी ऍक्च्युली म्हणतात वाया गेली, पण तसं नाहीये. मला प्रकर्षाने हे सांगायचंय. बिकॉज ते नवीन नवीन क्रिएट करायला बघतात, त्याचा अर्थ समजून ते त्याच्याप्रमाणे क्रिएट करायला बघतात. आता लोककलेचं पण खूप वाढलेलं आहे. ज्या लोककला लोकांना माहिती नाही आहेत, आपल्याला भारूड, आपलं अभंग, वाघ्या मुरळी असे बरेच प्रकार आहेत, ते लोकांना माहिती नाही आहेत. पण आत्ताची नवीन पिढी ते करू बघते बिकॉज ते रिक्रिएशन करते आणि लोकांना त्या तालावर नाचवते. DJ या साईडला राहिले आणि ढोल तशा पथकाने आपले मृदंग वगैरे त्याच्या तालावर नाचते नवी पिढी.
अर्थात जुनी गाणी ही त्यांच्या लेवलला बेस्टच आहेत आणि ती कायमच असणार आहेत. ती कधीही आपण ऐकू ते रिफ्रेश मूड करणारच आहेत. पण तरी हे जे रिमेक करून जी गाणी येत आहेत ती ही खूप सुंदर आहेत आणि खूप लोकांना अट्रॅक्ट करतायत. ती एक गंमत म्हणून सांगेन किस्सा की आता जे तुम्ही गाणं गायलं ते माझ्या अंकांची रिंगटोन आहे हॅलो ट्यून. आणि मी सारखं त्यांना म्हणते आता बदला, हे चेंज करा, आता ऐकून बाद झालंय. म्हणून मला आठवलं. कल्याणी, खूप साऱ्या गप्पा तुमच्याशी मारायच्या आहेत आणि आरपीडीला तुमचं पुढचं शिक्षण झालं, मग त्यानंतर तुम्ही पुण्याला शिफ्ट झाला. तर पुण्याला शिफ्ट होण्याचं काही खास कारण होतं का? मला गाण्यात काहीतरी छान अजून करायचं होतं. बर. आणि अशी प्रॉपर गुरुकुल पद्धतीने तालीम घ्यायची होती. अच्छा. तर माझं तिकडे त्याच अनुषंगानं जाणं झालं. माझे एक मित्र आहेत, तर त्यांच्या रेफरन्सने मी पुण्याला गेले. ओके. तर श्रीपाद सरांकडे मला शिकायला मिळणं आणि त्यांचा घरातला जो वावर आहे, त्यांची बायको म्हणा, ते म्हणजे आमच्या गुरुमा, सगळंच वातावरण असं पूरक होतं. कायम म्युझिकच चाललेलं असायचं, क्लासिकल चाललेलं असायचं. आणि ते मुलगीप्रमाणे मला खूप त्यांनी सगळा सपोर्ट केला आणि त्यांनी खूप सुंदर शिकवलं. त्यांच्यामुळे मी आत्ता इथे आहे. बिकॉज गाण्यातलं जे काही माझं पीक लेवल जे आली आहे किंवा जे काही मी आत्ता थोडंफार गाते, तर ते त्यांच्याचमुळे आहे. अच्छा. मग तुम्ही ऍक्टिंगकडे कशा काय वळलात? ऍक्टिंगकडे असा झाला विषय, एक दिवस मी पुण्यात अशाच एका वर्कशॉपला गेले होते. मला आवड होती पण मला माहिती नव्हतं मी करू शकेन की नाही. अच्छा. तर विक्रम गोखले हे माझे गुरु आहेत ऍक्टिंगचे. ओके. तर त्यांचा एक पोस्टर बघितला होता मी, विजय अकॅडमी म्हणून. तर मी एक दिवशी पोस्टर बघितला आणि गेले की मला एक सेशन अटेंड केलं आणि विक्रम गोखले सर माझ्या असं समोर होते, असे पोडियमवर उभे होते आणि ते बोलत होते. म्हटलं ह्यांच्याकडे 6 महिने शिकायचं आहे मला, तर त्यांच्या सोबत काय बॉन्डिंग होईल किंवा काय, हा विषय तेव्हा नव्हताच, मी आत्ता बोलतेय. पण खूप सुंदर सेशन झालं आणि मी डॅडींना घाबरतच फोन केला, कारण फीज खूप होती, कारण परवडण्यासारखी नव्हती. बरोबर. तर मी घरात फोन केला की असं असं आहे, काय करूया, म्हणजे असं जाऊ ना, काही गरजेचं नाही आहे मला तिथं जाणं. मग डॅडींनी विचार केला, मग काय विषय तुझा म्हणाली. मग दुसऱ्या दिवशी कॉल केला मला त्याने. तर म्हटलं कसला विषय, मी विसरून पण गेले होते, त्यांच्या लक्षात होतं. तर नाही, ते ऍक्टिंगचं हे काय होतं, मग ते काय किती फीज आहे. मग मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघांनी जाऊन तिथे ऍडमिशन केली. डॅडी म्हणते तू घे ऍडमिशन म्हटल्यावर माझं असं झालं की हे कसं झालंय. असं आतापर्यंत मला भीती वाटत होती की मला हे करतील की नाही. पण त्यांचं असं एक मत आहे, लहानपणापासून कला ही कला असते, प्रत्येक गोष्ट करून बघायची आयुष्यात. शेवटी असं नाही वाटलं पाहिजे की ही गोष्ट आपण नाही केली, राहून गेली, हे त्याचं गिल्ट नाही आला पाहिजे. सो डॅडी म्हणाले कर. तर लॉकडाऊनच्या आधी ते सगळं झालं. 6 महिने मी त्यांच्यासोबत शिकले. त्यांनी मला खूप छान शिकवलं आणि त्यांची मी लाडकी स्टुडंट होते. अरे वा. एक दिवशी असं झालं की आमच्या एक क्लासमध्ये गांधर्व महाविद्यालयाची परीक्षा देणारी एक मुलगी होती. तर ती म्हणाली मला वेळ होतोय, सर आज मी लवकर जाऊ का. तर काय काय तुझं काम काय आहे. नाही, मला अशी एक्झाम आहे. तर ती गेली आणि आमची जी मुलं होती सगळी, आमचा जो ग्रुप होता, अरे ती गाणं म्हणते, तू ऐकवायलाच पाहिजे सरांना, तू आज ऐक. असं करून सगळ्यांनी मला जबरदस्ती उठवलं. नाही तू गा, सर ही गाते असं करून त्यांनी सांगितलं. आणि मग मी गाऊन दाखवलं त्यांना. ते भावगीत होतं एक, वाट एका तमाची, असंच आठवत नाही आपण गाणं, पण ते गाणं म्हणून दाखवलं मी त्यांना. तेव्हा ते सगळ्या पूर्ण क्लास समोर म्हणाले ही आपल्या क्लासची लता आहे असं म्हणाले. मला ते असं झालं की सिरियसली नाही आहे एवढी पात्रता, पण सरांना काय वाटलं त्या दिवशी माहिती नाही आणि त्याने असं नाव देऊन ठेवलं आणि पूर्ण क्लास मला तेव्हापासून लता लता म्हणत होता. पूर्ण मुलं पण म्हणत होती, त्याचं वाईट वाटत होतं मला, लता दीदी म्हणायचं ना. बरोबर. अच्छा, म्हणजे तिथून सुरुवात झाली आणि बरीचशी तिथून खूप चांगले चांगले वर्कशॉप झाले. गिरीश परदेशी म्हणून पण आम्हाला दुसऱ्या सेशनला शिकवायला होते. बरीच दिग्गज मंडळी, दिलीप प्रभावळकर पासून सगळी मंडळी आम्हाला गाईड करायला त्या सेशनमध्ये आली होती. अच्छा. खूप सुंदर गाईड केलं आणि त्यांचे प्रत्येकाचे एक्सपिरियन्स आणि शिकणं हे 20 ते 30% असतं.
प्रॅक्टिकली आपण स्वतः करून बघणे हे 70% असतं. बरोबर. तर शिकणं हे आम्ही फक्त बसून शिकलो तिथे, म्हणजे थेरॉटिकली शिकलो, पण त्याचा उपयोग नंतर हळूहळू आता ही सिच्युएशन आहे तर आपल्याला ह्याला काय करायला पाहिजे, आता रडाय सिच्युएशन आहे तर त्याच्यासाठी काय अनुभव आपल्याला गाठीशी लागतात. आता लोक म्हणतात की खूप आपलं वाईट झालेलं आठवून आपण तेव्हा रडायचं, हे सगळं बोलणं ठीक आहे, पण दरवेळेला ती आठवण काढून आपण का दुःखी व्हायचं. आणि त्यावेळी ते आले पण पाहिजे, आले पण सर्टन लिमिट नंतर ती गोष्ट फेड होत जाते, बरोबर, इमोशनलेस होत जाते. अगदी. सो त्या गोष्टीचं काही हे आहेत, टेक्निक्स आहेत रडण्याच्या पण हसण्याच्या पण. अच्छा. त्या ऍक्टिंगमध्ये तर त्या वापरून आपण आणि थोडासा त्या स्क्रिप्ट मधला जो भाव असतो तो आपण घेऊन ते पोर्ट्रे करायचं असतं समोर. बरोबर. सो हे काही खूप सुंदर गोष्टी आम्हाला त्यांनी शिकवल्या. स्टोरी टेलिंग सांगितलं होतं आणि एक विषय त्यांनी सांगितला होता की तुम्ही स्वतःबद्दल लिहा. बर. आता मी स्वतःबद्दल तुम्ही मला विचारलं मगाशी तर मला 5 मिनिटं वेळ लागला. स्कूलिंग सांगू काय, हे सांगू काय, ते सांगू काय, पण मी स्वतः काय आहे हे प्रत्येकाला आत्मपरीक्षण नाही करत कोणी. दुसरे कसे आहेत हे खूप असतं. दुसऱ्यांबद्दल आपण खूप चांगलं वाईट काही सांगू शकतो, पण स्वतःचं म्हणजे आत्मपरीक्षण हे नाही होत. सो ते आम्हाला त्यांनी लिहायला सांगितलं होतं. तर इतके भन्नाट आमच्या जवळपास 100 मुलं होती त्या सेशनमध्ये, सगळ्यांनी भन्नाट लिहिलं होतं. म्हणजे त्यांना हे फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करायला मिळालं होतं. सो कमाल लिहिलं होतं, सगळ्यांचं वेगळं वाटलं. होय ना. अच्छा. मग पहिला ब्रेक तुम्हाला कसा भेटला? पहिला ब्रेक असं झालं की लॉकडाऊन नंतर पुण्यावरून बेळगावला शिफ्ट झाले. मग लॉकडाऊन संपल्यानंतर माझं असं झालं की आपण स्वतःला चान्स देऊन बघूया, एक रिस्क घेऊन बघूया. माझी बरीच मित्रमंडळी किंवा मैत्रिणी तिकडे होत्या मुंबईला, गोरेगावला. वनराई म्हणून एक कॉलनी आहे, तिथे सगळे ऍक्टर्स लोक राहतात. सुमित पुजाळे म्हणजे जे बाळूमामांचं ज्यांनी मेन कॅरेक्टर केलंय, राजपाल यादव पण तिकडे राहून गेलेत. ती कॉलनी आर्टिस्ट कॉलनी म्हणून ओळखते. खाली असे सगळे हे आहेत, हॉटेल्स आहेत, सगळे बरेच काय काय आहेत. सो तिथं आम्ही माझं पहिलं तिकडे जाणं झालं आणि ती डेट होती 20 ऑक्टोबर. 20 आणि 21 तारखेला माझा बर्थडे होता. सो मला ती डेट प्रॉपर लक्षात आहे. अशा 3 बॅग घेऊन मी गेले होते. हातात एक गॅस शेगडी होती. सगळं सर्व्हाइव्ह साठी घेऊन जायला लागणारच होतं, कारण मला ते बाहेरचं खाणं किंवा ह्या गोष्टी किती आहेत म्हणजे, पण काहीतरी केलं तर घरात आपल्याला थोडंफार बनवायलाच लागतं. तर आणि तिथे गेल्यावर अजून एक डोक्यात, कारण मेंटेन राहावं लागतं ऍक्टर्स लोकांना. बरोबर. त्या गोष्टी असल्यामुळे डाएट आलं, एक्सरसाइज आला, ह्या सगळ्या गोष्टी बघता त्या माझ्या 3 बॅग मोठ्या आणि गेले. पहिल्या दिवशी रूम घेणार होती ती माझी मैत्रीण, तिने रूम अजून घेतलीच नव्हती. त्या दिवशी आम्ही अशाच बाहेर बसलो होतो आणि रात्री एका मैत्रिणीकडे ऍडजस्ट झालो. दुसऱ्या दिवशी मग आम्ही रूम घेतली, सगळं व्यवस्थित सेटल झालो आणि दिवाळीला परत आले मी. आणि नंतर अचानक काय वाटलं मला माहिती नाही, एक वन डे मी गेले मुंबईला आणि तिथं पोचल्या दुसऱ्या दिवशी मला बाळूमामाच्या सेटवरून कॉल आला. त्याच्या आधी मी सगळे सेट वगैरे फिरून आले होते की माझ्या प्रोफाईल पाठवून सगळ्यांना ऑडिशन देऊन आले होते. तर मी रिमाइंड करत राहायचे, इफ काही रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही सांगा. तर मला फोन आला बाळूमामाच्या सेटवरून, भाऊ म्हणून होते तिथे. तर त्यांनी मला कॉल केला की असा 1 महिन्याचा ट्रॅक आहे, तर करशील काय. त्यांच्यासाठी ते अगदीच नॉर्मल होतं आणि माझ्यासाठी ओ असं होतं एकदम, म्हणजे खरंच होतंय का काय. तर ओके म्हटलं मी. आणि त्यांनी पेमेंटचं वगैरे हे त्यांचं काय जे काही ठरलेलं होतं ते देणारच होते, पण मी ते काही ऐकलंच नाही. ठीक आहे म्हटलं. ठीक आहे म्हटलं. आणि दुसऱ्या दिवशी मी सेटवर गेले. पहिला दिवस असा होता, पूर्ण दिवस तयार झाले, नऊवारी साडी होती, पूर्ण ती दिवसभर आम्हाला नेसूनच राहावी लागते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काही शॉट लागला नाही. संध्याकाळी 4:45च्या दरम्यान शॉट लागला आणि सीन चालू असता माझा पहिला सीन, बाकी सगळे एक्सपिरियन्स्ड होते आणि आपली निप्पाणी बेळगावकडची भाषा, त्यामुळे मला जरा असं ते सोपं गेलं तेव्हा. आणि त्या ज्या मुंबईच्या मुली होत्या त्यांना ती भाषा ग्रॅप करायला थोडा वेळ लागला, त्यामुळे माझा कॉन्फिडन्स त्यांना बघून हाईप झाला की ॲटलिस्ट मला भाषा तरी येते बाबा. आणि ते सीन चालू होता आणि जबरदस्त पाऊस यायला सुरुवात होती, 2-3 थेंब पडले. म्हटलं आता हे गडबड करणार आणि मी पॅनिक होणार असं डोक्यात आलं होतं. पण त्या सीनमध्ये 1 टेकमध्ये ओके झाला तो सीन. अरे वा, ग्रेट. आणि तिथून तो कॉन्फिडन्स बिल्ड झाला. मग हळूहळू महिन्याचा ट्रॅक 1.5 महिन्यापर्यंत स्ट्रेच झाला.
TRP जसा वाढेल तसा तो ट्रॅक स्ट्रेच केला जायचा. जसं लोकांच्या आवडीनुसार की त्यांना कुठली स्टोरी आवडते नाही आवडते, तर ते तसं कमी जास्त असायचं, कारण सगळं लेखकाच्या हातात असतं. होय ना. त्यामुळे ते कमी जास्त असतं. TRP दर गुरुवारी, आठवड्याच्या दर गुरुवारी येतो असं. हो, त्याप्रमाणे स्टोरी स्ट्रेच किंवा कट केली जाते. असं. म्हणजे हा पहिला ब्रेक. पहिला. छान. मग त्याच्यानंतर कोणकोणत्या संधी भेटत गेल्या? त्याच्यानंतर तारा राणीमध्ये एक प्रोमो केला मी, जी मुघलांच्या विरोधात ती बाई लढा देत असते, प्रेग्नंट असते ती. तर तो एक प्रोमो केला. त्याच्यानंतर तुमची मुलगी काय करते, या मालिकेत मी जेलर होते. हा, आम्ही 3 जणी होतो. त्यात मी जुली नावाचं कॅरेक्टर करत होते आणि प्रचंड मजा आली मला कारण ते नेगेटिव्ह शेड होतं. आणि मधुरा वेलणकर आमच्या ऑपोजिट होते. मधुरा वेलणकर ती आमच्यासोबत जेलमध्ये येते, कारण तिने काही केलेलं नसतं पण संशयास्पद असं होऊन तिला अटक होते. सो ती जेलमध्ये येते. सो तिला छळण्याचे जे आहेत तर ते आम्ही दोघी मिळून करायचं, मी आणि माझी बॉस अशी होतो, अपूर्वा चौधरी म्हणून. तर जुली आणि संगी अशी ती जोडी होती. चिन्मय मांडलेकर लिहित होते तेव्हा. खूप मजा आली मला जेलमध्ये शूट करायला. प्रॉपर खूप मजा यायची. छान. मग आता नुकतीच जी तुमची सिरियल सध्याही सुरू आहे कलर्स मराठीवरती, त्याचा अनुभव कसा आहे आणि काय रोल आहे तो? खूप सुंदर आहेत. आई तुळजाभवानी ही माझ्या माहेरचं कुलदैवत आहे ऍक्च्युली. तर यमाई देवी ही औंधची आहे. औंधासुराचा तिने वध केला आणि ती आता इकडे तुळजाभवानीची मोठी बहीण म्हणून दाखवली आहे आपल्या इथे. तर अष्टदिग्बंधन नावाचं एक ट्रॅक सुरू आहे, जे की महिषासुराला तुळजाभवानीला मारायचं असतं, पण तिला सगळ्या बाजूने प्रोटेक्शन हवंय. सो ती जेवढ्या काही देव्या आहेत अष्टबाजूने, तर त्यांच्याकडून ती सहाय्य घेते. काही देव्या तिला नाही म्हणतात, काही देव्या तिला हो म्हणतात. बेसिकली मी तिला नाहीच म्हणत असते, पण तिने समजावून वगैरे तिने मला हो करायला भाग पडते ती. सो आता तिला मी हे दिलंय की मी करेन तुला मदत, अशा नावाची अशी ती भूमिका आहे. तिला देवीला म्हणजे सगळ्या देव्या मिळून सहाय्य करतात आणि त्यांची पण काही स्टोरी दाखवलेली आहे त्याच्यात. यमाई देवी बऱ्याच जणांचं आराध्य दैवत आहे, कुलदैवत आहे. हो ना. तर मी इकडे बेळगावात आल्यावर पण मी गाण्याचे क्लासेस घेते कलादर्पण नावाने. भाग्यनगर 7 क्रॉसला आमची क्लासेस आहेत बासरीचे आणि गाण्याचे. माझ्याकडे स्टुडंट येते, तर ते त्यांचे आई वडील आले आणि माझ्या पाया पडायला लागले अक्षरशः. नाही, आमची यमाई देवी कुलदेवी आहे. तर नाही म्हटलं, अहो मी ते फक्त कॅरेक्टर केलंय, मी नाही ती. मला छान वाटते की ते लोकांपर्यंत त्यावेळी पोट्रे होते. बरोबर ना. हो. आणि बऱ्याच जणांना आमच्या सेटवरच्या पण यमाई देवीचं कॅरेक्टर खूप छान होतं, तिला सांगा असं म्हणून त्यांच्याकडे कमेंट आलेल्या आहेत माझ्या, आणि त्यांनी मला सांगितलेलं आहे. ते खूप छान वाटतं. ग्रेट. मग कल्याणी, मला सांगा की एखादं कॅरेक्टर जेव्हा आपण प्ले करत असतो, एखादा रोल प्ले करत असतो, त्यावेळी कोणकोणत्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत? कॅरेक्टरचं बॅकग्राऊंड पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. सपोज आता यमाई देवी आहे, तर म्हणजे एक उदाहरण देऊन सांगते. आता तुम्ही विषय काढलाच. तिच्या डोंगरावर तिचं सगळं राज्य मस्त चालू आहे आणि अचानक तिला देवीकडून संदेश येतो की मला असं असं तुझं सहाय्य हवंय. तिला काय नॉर्मली वाटतंय, पण ती तिकडे येते, तिला असं सगळं तिचा पाहुणचार होतो आणि तिला नंतर ती सारखं विचारत असते, मला इकडे बोलवायचं कारण काय, तर असं असं आहे आणि या लढाईत मला तुझी साथ हवी आहे यमाई. तर तिला 1 मिनिट असं होतं की साथ हवी आहे म्हणजे तुमचं युद्ध खूप दिवस चालणार आहे. तर तेव्हा ती काय विचार करेल ॲज अ यमाई म्हणून, तर ती बॅकग्राऊंडचा विचार करेल, माझा डोंगर, माझं गाव सगळं मी तिथे सोडून आले, माझ्या लोकांची तिथे काळजी कोण घेणार आहे. बरोबर. सो ते टेन्शन तिच्या चेहऱ्यावर असेल, ते टेन्शन तिच्या चेहऱ्यावर असेल, प्लस आपल्या बहिणीला मदत करायची हे पण तिच्याकडे असेल. सो ह्या सगळ्या बाजूने, चौकस बाजूने विचार करत ते कॅरेक्टर नेगेटिव्ह न होता, ग्रेशेड न होता, चिंतापूर्वक तिला नाही, मला नाही करायचंय कारण मला माझं गाव आहे, हे नेगेटिव्ह बाजूने न कळता ती एक साईन लाईन ठेवून आपण त्या कॅरेक्टरचा विचार करा. मग कल्याणी, आता म्हणजे आध्यात्मिक वे मध्ये तुम्ही रोल केलेले आहेत आतापर्यंत जास्त करून. येस. तर मग तो रोल प्ले करत असताना आपल्या पर्सनल लाईफमध्ये पण ते थोडंसं मेंटेन राहावं, असं काही म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी म्हणा किंवा असं काही प्रेशर असतं का मनावर? प्रेशर म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की आम्ही आध्यात्मिक फॅमिलीतूनच बिलॉंग करतोय. ओके. कलावती आईंचं जे आमचं प्रस्त आहे, आमच्या घरी वीणा आहे त्यांची, आईने तेव्हा आमच्या पंजोबांना दिली होती की ही तुमच्या घरी ठेवा, आणि ती दर ऋषी पंचमीच्या सप्त्याच्या वेळेला
आधी 7 दिवस म्हणजे गणपतीच्या 7 दिवस अगोदर तो सप्ताह असतो. हम्म. तर तेव्हा ती वीणा आमच्या गजगेश्वर घराण्यातून हरिमंदिराकडे जाते. अच्छा. तर तो खूप सोहळा बघण्यासारखा असतो. तर ते वातावरण आधीपासूनच अध्यात्माचं. सो त्याची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणण्यापेक्षा तो आनंद आहे. बर. रिस्पॉन्सिबिलिटी ह्या आता कसं आहे, सगळ्यांच्या जगण्याच्या हे अपडेटेड राहावंच लागतं. हम्म. त्यामुळे जगण्याचं असं काही नाहीये. मला असं वाटतं रिस्पॉन्सिबिलिटी नाही वाटत मला अध्यात्माची किंवा ह्याची, की मला कोणी काय म्हणेल. आपण स्वतःलाच विचारायचं की आपण किती चुकतोय, किती बरोबर आहे. किंवा उपासना ह्या गोष्टीवर मी खूप बिलीव्ह करते. उपासना ही दररोजची आमची असते. तर त्यामुळे घरातच वातावरण, रिस्पॉन्सिबिलिटी असं नाही वाटत. ओके. म्हणजे तुम्हाला आता बॅकग्राऊंडमध्ये ते वातावरण आहे किंवा तुम्ही त्या वातावरणात लहानाच्या मोठ्या झालात म्हणून तुमच्यासाठी इझी जात असेल कदाचित. पण एखादी नवीनच व्यक्ती असेल, त्याला हा रोल प्ले करायला भेटतोय, तर त्याला थोडंसं मॅनेज करणं जड जाईल मला वाटतंय. नक्कीच नक्कीच. व्यक्तिगत तो प्रश्न असू शकतो. आता सुमित पुसावळे म्हणून ज्यांनी बाळूमामाची भूमिका केली, त्याच्यानंतर ते बरेच दिवस त्या अटायरमध्येच होते. म्हणजे जेव्हा केव्हा त्यांना भेटू आम्ही, तेव्हा ते बाळूमामांना भेटल्यासारखंच वाटायचं अगदी. कारण त्याच अटायरमध्ये असायचं आणि त्यांची भाषाशैली पण तशीच असायची. काय नवं कुठं गेलतास असं, म्हणजे त्या भाषेतच ते बोलायचे. बिकॉज त्यांना ते कॅरी करायचं ना पूर्ण थ्रू आउट. बरोबर. एपिसोड जवळपास 1200-1300 एपिसोड झाले त्याचे, जवळपास म्हणजे 4 वर्ष. तर ते थ्रू आउट त्यांच्यात भिनलेलं होतं. आणि नंतर ते मग त्यांना पण आता जसं मला वाटतंय ना, तर त्या प्रकारची एक उपासनाच आहे मला वाटतं, की ती एक भूमिका निभावणं. मग त्याच्यात जे काही डायलॉग्स लिहून येतात, काहीतरी त्यांचं लोकांना सांगणं जे असतं, तर त्याच्यातनं पण त्यांना काही ना काहीतरी कळतंच ना, की जे लोकांना कीर्तन करतात, प्रवचन देत असतात, तर त्यातनं आपण पण घेत असतो वाचता वाचता. सो मला वाटतं ते करता करता अंगात भिनत जातं आणि त्याचं रिस्पॉन्सिबिलिटी नाही वाटत. बरोबर. म्हणजे आपण आता रामायण वगैरे बघत होतो आणि ते जे रोल प्ले केलेले होते, कॅरेक्टरमध्ये होते, ते त्यांना आता जेव्हा आपण म्हणजे नॉर्मल कपड्यांमध्ये किंवा शर्ट पॅन्ट मध्ये वगैरे बघतो तेव्हा थोडंसं वेगळं वाटतं. किंवा त्यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन लोकांचा आहे, म्हणजे राम सीता म्हटलं की तीच फेस डोळ्यासमोर येतात आपल्या. ऍक्च्युअल राम सीता कशी होते ते लक्षातच येत नाही, त्यांचा चेहरा डोळ्यासमोर येतो. तर असं एक होऊन जातं आपल्या रोल सोबत. करेक्ट. तर यमाई देवी सारखं कॅरेक्टर तुम्ही केलं तर म्हणजे खूपच जबाबदारीचं होतं ते आणि खूप महत्वाचं आहे का देवीचा रोल प्ले करणं आपल्यासाठी. तर एखादा डायलॉग वगैरे तुम्ही आम्हाला ऐकवाल का त्याचा? ते तुळजाभवानी मला यमाईला म्हणते की मला ह्या महिषासुराच्या लढ्यात तुझी साथ हवी आहे. तर ती म्हणते, नाही, मी तुला साथ देऊ शकत नाही. माझा डोंगर, माझा गाव, सारं काही मी तिथे सोडून आली आहे. तिथे माझ्या लोकांचं कोण पाहणार आहे? इकडे तुझ्याकडे आल्यावर मला जवळपास कितीतरी युगानयुगे तुमचं हे युद्ध चालणार आहे. माझ्या डोंगराकडे कोण पाहिल? कदापि नाही. छान. मग हे जेव्हा तुम्ही करत होता भूमिका किंवा अजूनही चालू असेल कदाचित, तर म्हणजे स्वतःलाही त्या गोष्टीचा थोडासा अभ्यास करावा लागतो का, किंवा काही गोष्टी आपल्याला माहिती असाव्यात असं काही असतं? त्याच अगेन द थिंग मी बोलले की कॅरेक्टरचा अभ्यास. आता ते देवीचं गाव कुठतं, म्हणजे कशी होती, स्ट्रॉंग होती, युद्ध वगैरे करत होती आणि तिने औंधासुराला मारलाय म्हणजे ती कणखरच असेल. हा सगळा त्याच्या बॅकग्राऊंडचा हा अभ्यास असतो. म्हणजे ती यमाई देवी काय होती, सो ते सगळं कॅरेक्टरचं हिस्ट्री आपण काढतो आणि त्याच्यानंतर मग त्याचा अभ्यास करून मग ते प्ले करायला. बरोबर. एखादा असा इंटरेस्टिंग किस्सा सेटवरती काहीतरी झालेला असेल किंवा बऱ्याच गोष्टी होत असतात, तर असा काही शेअर करण्यासारखा? एक दिवशी तुमची मुलगी काय करते ही मालिका चालू होती आणि मधुरा वेलणकरला किडनॅप करायचं आम्हाला, मला आणि संगीला. तर जो स्पॉट दादा होते त्यांच्यामुळे अख्खा सेट चालतो. स्पॉट दादा म्हणा अगदी आई बाबांसारखे आहेत, ते पूर्ण सेट सांभाळतात. आणि त्या प्रसंगावेळी आम्हाला पोतं हवं होतं, गोणी म्हणतात ना, तर तिला ते घालून आम्हाला किडनॅप करायचं होतं. तर तो आला आणि ते पोतं कसं घेऊन आला माहितीये का, जमिनीवर असं ओढत आणलं ते पोतं. तर ते मधुराताईने बघितलं. तर ती म्हणाली, हे पोतं कशासाठी वापरणार आहे? नाही मॅडम, वो मेरा वाला गोनी कहाँ पे है? म्हणाले, वो अलग से, हे माझ्याकडे दे, ती घेऊन ये. कारण तेच पोतं तिला हे करणार होतं, यूज करणार होतो. त्याच्यानंतर नाही म्हणाला. पूर्ण सेटवर दंगा. त्या दिवशी प्रोमो जायचा होता,
ते शूट होणं खूप गरजेचं होतं. आणि मधुराताई गेली, माझं पॅकअप असं म्हणून 9 वाजता निघून गेली तिच्या. आणि त्या दिवशी शूटच नाही झालं. सेटवर खूप वातावरण तंग झालं. दुसऱ्या दिवशी सगळं वातावरण टाईट होतं. ते पोतं जसं होतं ना त्याच्या आत अजून एक अस्तर लावून आणलं, तिला त्रास होऊ नये व्यवस्थित हे करून. तर आणि माझा सीन चालू झाला, ती काल बघितलं होतं ना मी ते तिला जमिनीवरचं चालत नाही, तर तिचं पोतं ओढलं असं आणि मी खाली पण ठेवलं नाही. शॉर्टमध्ये दिसत नाहीये, मला माहिती आहे ती लेन्स छोटी लावलेली होती, सो पोतं दिसत नाहीये. काढलं आणि असं फक्त ठेवलं, क्लोज चालू होते आणि त्याच्यात मी वाक्य बोलले असं आणि तसं, तुला बघून घेईन वगैरे असं. आणि तिने नंतर माझ्या हातातलं पोतं बघितलं. कल्याणी, माझी दहशत एवढी आहे. तिने आणि तूच एकटी मला सांभाळतेस या सेटवर असं म्हणाली. बरेच किस्से. छान. सामान्य माणसांना जर माहिती व्हायला हवं असं असेल तर कसं असतं म्हणजे शेड्यूल तुमचं, की एखादी सिरियल आपण जर करत असू तर कसं असतं टायमिंग किंवा काय असतं नेमकं? टायमिंगचा खूप गोंधळ असतो ऍक्च्युली. सकाळी 6 वाजता सेटवर हजर असायचो आम्ही. बाळूमामाच्या जरी सेटवर सकाळच्या शिफ्ट असायच्या, 6 ते 6 असं शिफ्ट असायची, 12 तासाची शिफ्ट असते. ओके. तर 7चा जर कॉल टाईम असेल तर 7ची जर शिफ्ट असेल तर 6चा कॉल टाईम असायचा. 1 तास आधी आम्हाला आवरायला बोलवायचं, म्हणजे करेक्ट 7 वाजता गणपती बाप्पा मोरे आणि मग कॅमेरा रोल, असं हे शेड्यूल असायचं. मग दिवसभरात एक सीन करायचे आणि सीन पण आम्हाला तेव्हा लवकर यायचं नाहीत. आणि माझी तर पहिली वेळ, दुसऱ्या वेळेला मी सेकंड वेळेला जेव्हा सेकंड लीड केलं, फर्स्ट लीड केलं तेव्हा अक्षरशः 15-20 मिनिटं आधी आम्हाला फक्त स्क्रिप्ट यायच्या. ते पण खूप झालं, 5 मिनिटं आधी पण आलेले आहेत. ब्लॉकिंग केल्यावर पण आम्हाला हे घ्या गरम स्क्रिप्ट आलेले आहेत तेव्हा. पण एक वेळेला असं होतं की होऊन जाते सवय पाठांतराची. आणि मग दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं असं सगळं व्यवस्थित असतं सेटवर. पण एक घर होऊन जातं काही काळानंतर. आपण जे आपलं एक सेफ झोन असतो ना तो बनवून जातो. शेवटच्या दिवशीचा जो आज तुमचं पॅकअप आहे असं म्हटल्यावर असं झालं, एकदमच शेड्यूल पूर्ण हल्लं ना, आता व्हॉट नेक्स्ट असं पण होतं. कलाकारांच्या आयुष्यात हे एक असतं की आहे सगळं आहे आणि 2-3 कामं एकदाच येतात, नाहीतर नाही असं. हे सगळ्यांना सफर करायला लागलेलंच आहे. मग कलाकाराच्या दृष्टिकोनातून तुम्ही जर याला सांगायचं म्हटलं तर म्हणजे अचानक एवढी सगळी कामं येतात, कधी कधी काहीच नसतं, मग त्यावेळी आपण कसं स्वतःला बॅलन्सिंग ठेवावं? खूप अवघड प्रश्न आहे ऍक्च्युली. कला आणि हे सगळं आहेच, पण आपलं काहीतरी आत्ताच्या दृष्टीने काहीतरी आपल्या उपजीविकेचं साधन ठेवलं पाहिजे असं मला पर्सनली वाटतं. कारण प्रत्येक वेळेला सगळं येतं आपल्याकडे आणि हो का पण करू, एक काहीतरी करून आपण मेंटली फ्री होऊन मग ते केलं की बेस्ट असतं असं मला वाटतं. पण ज्यांना चान्स मिळतोय किंवा हे होतंय, अपसुक त्यांचं करिअर होतच होतं. आणि असं काही नाहीये, इच्छा असेल तिथे मार्ग मिळतोच. कंटिन्यू तिथे असणं, थोडंफार सॅक्रिफाईस केलं, इट्स ओके. तिथं नंतर जम बसून जातो. असं काही नाही की केलंच पाहिजे, पण कुठल्याही गोष्टीत कन्सिस्टंट राहिलं तर त्या गोष्टी होतातच. नक्कीच. तुमच्या पर्सनल लाईफ बद्दल थोडंसं जाणून घेऊया की काय आहे पर्सनल लाईफ तुमची. मी आता गाण्याचे क्लासेस आम्ही चालवतो आणि आमचा होम स्टुडिओ आहे, रेकॉर्डिंग स्टुडिओ. तर आम्ही गाणी कंपोज पण करतो. माझे मिस्टर आहेत ऋषिकेश कुटरे, तर ते गाणे कंपोज करतात, रेकॉर्ड करतात, एडिट, मास्टर, मिक्सिंग सगळं, व्हिडिओ सकट सगळं, म्हणजे ते सगळं आमच्या घरी दिवसभर चालू असतं. मी या वेणुध्वनीच्या माध्यमातून एक सांगू इच्छिते की माझं म्युझिकल कल्याणी नावाने एक यूट्यूब चॅनल आहे. तर त्याच्यावर माझे सगळे मी कंटेंट टाकत असते गाण्याच्या रिलेटेड. तर ते सगळे आम्ही कंपोज केलेली गाणी पण त्याच्यावर टाकत असतो. तर ते दिवसभर आमचं ते शेड्यूल असतं आणि गाण्याचे क्लासेस संध्याकाळ 4 पासून ते संध्याकाळी 7 पर्यंत हे माझं शेड्यूल असतं. ओके. आणि त्याच्यानंतर आमची साधना किंवा उपासना या गोष्टी तरी चालूच असतात. सो असं एक छान रुटीन आहे. मग करिअरच्या दृष्टिकोनातून किंवा एक ऍक्टर म्हणून, ऍक्ट्रेस म्हणून तुम्हाला घरच्यांचा कसा सपोर्ट भेटला? प्रचंड सपोर्ट आहे. माझ्या सासू सासऱ्यांचा पण खूप सपोर्ट आहे मला. म्हणजे जवळपास 7 वर्ष आम्ही ओळखतो एकमेकांना. आत्ता रिसेंटली लग्नाला 1 वर्ष झालंय, पण आम्ही आधी 7 वर्ष ओळखतो. ओके. तर
त्यांनाही माहिती आहे स्केड्यूल कसे असतात, शूटिंगचे स्केड्यूल कसे असतात. कधी कधी त्यांनाही माहिती नसते माझं उद्या शूटिंग आहे आणि मी अचानक बॅग घेऊन बाहेर पडले, आई बाबा मी जाते आहे असं करून अचानक बाहेर पडते. पण त्यांचं रिॲक्शन असते आता काय असं वगैरे काही नसतं. असं ते एकदम अशूट आहे ना, हां जात ऋषीला सोडून ये असं एकदम त्यांचं घरात एकदम फ्रँक वातावरण आहे. आणि डॅडी मम्मींचं तर प्रश्नच नाही, घरात आधीपासूनच कलेला खूप सपोर्ट आहे. मला तर डॅडी म्हणायचं तू अभ्यास एक वेळ केला नाहीस तरी तू गाणं कर. त्यांना आवड होती, ते पण बऱ्याच गुरूंकडे शिकले. कडलासकर बुवा म्हणा, नंदन हिरलेकर, असे बरेच गुरु आहेत त्यांचे. तर ते बऱ्याच जणांकडे शिकले आणि त्यांना त्यांचं स्वप्न पूर्ण करता आलं नाही. सो ते मला बोलले की बोलले असं नाही झालं, पण ते मला अपसुक ती आवड होती. सो मला ती करायचंच होतं. ते त्यांच्या थ्रू पण झालं आणि माझ्याकडून पण झालं. सगळा संगम जुळून आला असं. छान. मग कल्याणी गायिका अभिनेत्री जर कल्याणी नसती तर काय असते? गायिका अभिनेत्री नसती तर कल्याणी आर्किटेक्ट असती. कारण मला घर सजवणं, इंटिरियर डिझाईनमध्ये खूप इंटरेस्ट आहे. आणि आमच्या घराचं ऑलमोस्ट आम्हीच केलं आहे. म्हणजे डिझाईन सगळं खूप प्रचंड आवड आहे त्याच्यात, क्राफ्टिंग किंवा ह्या गोष्टी. ओके, छान. मग याच्या व्यतिरिक्त आणखीन काही हॉबीज किंवा फ्युचर प्लॅनिंग काही? आमचं सध्या प्रोडक्शन हाऊस आहे. बरं. म्हणजे आम्ही मी सिरियलमध्ये कामं केलीच, पण एक निर्माती म्हणून पण मी उतरली आहे. तर आमचं सिद्धाई प्रोडक्शन म्हणून आहे. तर बेळगावमध्ये शॉर्ट फिल्म आम्ही शूट केली. छान. तर त्यावेळेला अलकाताई आल्या होत्या, अलका कुबल. तर गुरु शिष्य परंपरा आधी कशी होती आणि ती आत्ता कशी आहे, आणि गुरु शिष्य जर आई आणि मुलगी असेल तर ते नातं कसं असेल, ह्यावरती फिल्म आहे. तर ती आम्ही 2 वर्षापूर्वी शूट केली आणि बऱ्याच जवळपास 125हून जास्त आम्हाला त्याला अवॉर्ड्स मिळालेले आहेत, नॅशनल इंटरनॅशनल. तर बरेच अवॉर्ड मिळाले, कलकत्ता, परत पुणे, मुंबई, अशा बऱ्याच ठिकाणावरून. तर त्याचा अनुभव खूपच सुंदर आहे. अलका त्यांनी तर स्क्रिप्ट वाचली आणि त्यांच्या आयुष्यातली पहिली शॉर्ट फिल्म आमची आहे. अरे वा. त्यांनी मोठ्या फिल्म्स खूप केल्या भरपूर. तर शॉर्ट फिल्म ही पहिल्यांदाच होती. त्यांना त्यांचे जे फ्रेंड सर्कल आहे इंडस्ट्रीतलं, तर ते तू शॉर्ट फिल्म का करतेस किंवा असं त्यांनी विचारलं त्यांना. तर नाही, मला स्क्रिप्ट आवडली. तर त्या बेळगावात 3 दिवस होते आमच्याकडे. एक पहिला दिवस आमच्या येळूरला शूट झालं आमचं. त्याच्यानंतर अलकाताई आल्यानंतर रीस थिएटरला एक शूट झालं, जे आमचे कॉन्सर्ट आहेत ते. आणि आमच्या भाग्यनगरला जे घर आहे तिथे शूट झालं सासरचं. ॲक्च्युअल सासर ते सासर दाखवलं. आणि बाजूला जो बंगला आहे नानाई म्हणून, तर तिथे आमचं माहेरचं, म्हणजे मी आणि अलकाताई, आई आणि मुलगी दाखवलं होतं. ओके. तर ते तिथं शूट झालेलं आहे. खूप सुंदर शूट झालेली आहे. आणि मला प्रेक्षकांना सांगायचं आहे की माझ्या चॅनलवर त्याचा ट्रेलर टाकलाय मी. तर तो ट्रेलर बघून अभिप्राय द्या, कमेंट करा की तुम्हाला मूवी बघायला आवडेल का. तर आपण त्याचं स्क्रीनिंग नक्की करूया बेळगावात. अरे वा, छान. मग एक निर्माती म्हणून तुम्ही आता या क्षेत्रात पुढे यायचं विचार केलेला आहे. तर आपल्या म्हणजे लोकल जे कलाकार आहेत त्यांना काही संधी मिळण्याचा चान्स? नक्कीच, कारण निर्माती होणं हे खूप म्हणजे जबाबदारीचं काम आहे. बरोबर. पैशानी डोक्यानी सगळ्यांनीच छान राहायला लागतं. आणि त्याच्यात मला मूळ सपोर्ट आहे तो माझ्या नवऱ्याचा. कारण तो निर्माता म्हणून ह्या मूवीसाठी त्याने पाय टाकला आणि त्याला मी कार्यकारी निर्माती म्हणून सपोर्ट केला. आणि मी कॅरेक्टर पण केलं त्याच्यात अलकाताईंबरोबर. सो बेळगावकरांना नक्कीच संधी देऊ इच्छिते, पण जरा ते पुढे जाऊ दे. आमचे काही प्लॅनिंग्ज आहेत ते होऊ देत, देवाच्या इच्छेने ते लवकर होऊ देत. नक्कीच करूया. आणि आमच्या या पुरिया फिल्ममध्ये पण बऱ्याच बेळगावकरांना आम्ही संधी दिली. ओके. हां, बेळगावचे काही स्थानिक कलाकार होते त्यांना पण दिली, काही पुण्यातले होते. तर सगळ्यांना संधी दिली. आणि जे काही बॅकस्टेजला बॅक ऑफ द कॅमेरा होते ते सगळी लोक आपली बेळगावची होती. छान. कल्याणी, खूप छान वाटलं बोलून तुमच्याशी. आणि तुमचा जो प्रवास होता तो आमच्या लिस्नरपर्यंत तुम्ही पोहोचवलात. खूप छान गप्पा होत्या आजच्या. आणि थँक्यू सो मच तुम्ही या कार्यक्रमासाठी वेळ दिला त्याबद्दल. थँक्यू. आणि वेणुध्वनी 90.4 FM मला इकडे इन्व्हाइट केलं, तर त्याबद्दल त्यांचं थँक्यू.
हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुध्वनी 90.4 FM वरती ऐकत होतो. कल्याणी किशोर गजगेश्वर कुटरे या आपल्यासोबत होत्या, ज्या एक गायिका आणि अभिनेत्री आहेत. बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेमध्ये त्यांनी काम केलंय आणि तसंच नुकतीच जी चालू आहे मालिका कलर्स मराठीवरती, त्यामध्ये त्यांनी आई तुळजाभवानीमध्ये यमाई देवीची भूमिका साकारलेली आहे. त्यांना आपण ऐकत होतो. कसा होता आजचा कार्यक्रम मला जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.